आरटीई प्रवेश अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ. प्रवेश प्रक्रियेबाबत नवीन निर्णय. हाय हॅलो नमस्कार. आपल्या सर्वांचे महत्त्वाची माहिती या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. आज आपण सदर व्हिडिओच्या माध्यमातून पालक व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहोत. परंतु जर आपण पहिल्यांदाच या चॅनलवरती आला असाल तर अशाच नवनवीन व महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आरटीईच्या माध्यमातून दुर्बल घटकातील 25% जागांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत आता वाढवण्यात आलेली आहे. आता दुर्बल घटकातील 25% आरक्षित जागांसाठी 18 मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 12(c)(1) नुसार दुर्बल वंचित घटकातील बालकांना स्वयंअर्थसहाय्यित व विनाअनुदानित शाळांमध्ये 25% राखीव जागांवर प्रवेश देण्याची प्रक्रिया शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी ऑनलाईन पद्धतीने राबवली जात आहे. या अंतर्गत पालकांकडून ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया 17 फेब्रुवारी 2026 ते 10 मार्च 2026 या कालावधीत सुरू होती. परंतु आता त्याची मुदतवाढ 18 मार्चपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर आरटीई अंतर्गत खाजगी शाळांमधील 25% राखीव जागांसाठीच्या प्रवेश प्रक्रियेत लागू करण्यात आलेल्या घरापासून 1 किलोमीटर अंतरातील शाळांपुरतीच मर्यादा उच्च न्यायालयाने स्थगित केलेली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या अटीवर आक्षेप घेतला. राज्य सरकारला सुद्धा प्रक्रिया राबवण्याचा निर्देश देण्यात आलेला आहे. त्यामुळे आता पालकांना पुन्हा अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. तसेच प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ देखील देण्यात आलेली आहे. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.